श्री गुरुचरित्र अध्याय 5वा। या 5व्या अध्यायाची फलश्रुती फल असं आहे की या अध्यायाच्या नित्य पठणाने शारीरिक व्यंग नष्ट होतात आणि आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते। म्हणून हा श्री गुरुचरित्र मधील 5वा अध्याय महत्वाचा आहे। तो नित्य पठण करून आपली शारीरिक व्यंग ही कायमस्वरूपीची नष्ट होतात, आपल्याला ज्ञानाची प्राप्त होते। म्हणून या अध्यायाचं नित्य पठण करणं खूप गरजेचं आहे, असं ह्या अध्यायाचं महत्व आहे। श्री गणेशाय नमः। नामधारक भक्ताची सांगे सिद्ध विस्तारेशी, अवतार झाला मानुषी भक्त जन तारावया। ऐक भक्ता नामधारका, अंबारीशा कारणे विष्णू देखा। अंगीकारले अवतार ऐका मानुषी, नाना रूप घेतसे। मत्स्य कुर्म वराह देख, नराचा देह सिंहाचे मुख। वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी। दशरथाचे कुळी जन्म, प्रख्यात अवतार श्रीराम। राजा होऊनी मागुती जन्म, गवळी या घरी गुरे राखी। वस्त्रे भेडूनी झाला नग्न, बौद्ध रूपी झाला आपण। होऊनी कलंकी अवतार जाण, तुरुंगारूढ काय आवडी। नाना प्रकार नाना वेश, अवतार धरी हशिकेश। तारावया भक्त जनास, दुष्ट न करावया। द्वापाराती झाला कली, अज्ञान लोक ब्राह्मण कुळी। आचारहीन होऊनी प्रबळी, वर्तिती महिमा कलियुगी। भक्तजन तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ। सागराकारणे भागीरथ आणि गंगा भूमंडळी। तैसे एक विप्रवनिता, आराधी श्री विष्णू दत्ता। तिचे उद्धरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियेसा। पीठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी। आपस्तंभ शाखेशी नाम, आपळ राजा जान। तयाची भार्या सुमता, असे आचार प्रतिवर्ता। अतिथी आणि अभ्यगता पूजा करी भक्ती भावे। ऐशी असता वर्तमानी वती सेवा एकमनी। अतिथी पूजा सगुनी निरंतर करीत असे। वर्तता ऐसे एके दिवशी, आला दत्त तिथिवेशी। श्राद्ध होते आमशेशी, विप्रा घरी तई देखा। न जेविता ब्राह्मण घरी, दत्ता भिक्षा घाली ते नारी। दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला ते वेळी। त्रैमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अति गहनी। पतिव्रता दावनी चरणी नमस्कारी मनोभावे। दत्तात्रेय म्हणे तियेशी, माग माते इच्छिशी। जे जे वासना तुझे मानसी, पावसी त्वरित म्हणत असे। ऐकोनी स्वामीचे वचन, विप्रवनिता करी चिंतन। विनवितसे कर द्वय जोडून, नाना परी स्तवनिया। म्हणे जय जय जगन्नाथा, तू तारक भवासी तत्वता। माझे मनी असे जे आर्ता पुरवावी ते देवराया। तू कृपाळू सर्वभूती, वेद पुराणे वाखान नीती। केवी वर्णावी तुझी कीर्ती, भक्त वत्सला कृपानिधी। मिथ्यान्वये तुझे बोल, जोका द्रोवासी दिदले पद अडळ। विभीषणाशी लंकास्थळ देऊनी राज्य समर्पिले। भक्तजना तू आधार तया लागी धरीशी अवतार। बिब्रीद असे चराचर 14 भुवना माझारी। आता मातेवर देशी वासना, असे माझे मानसी। न व्हावे अन्यथा बोलाशी, कृपानिधी देवराया। माझे मनीची वासना पुरवावी जगत जीवना। अनाथ रक्षका नारायणा, म्हणून चरणा लागत असे। ऐकून तिचे करुणा वचन संतोषला त्रैमूर्ती आपण। कर धरिला आश्वासन, सांग जननी म्हणत असे। तव बोलिली प्रतिवर्ता, स्वामी जे निरोपिले आता। जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याच बोला। मज पुत्र झाले बहुत नव्हेत स्थिर, उपज मृत। जे वाचले आता असत, क्षहीन पादहीन। योग्य झाले नाही कोणी, काय करावे मूर्ख प्राणी। असोनी नसती येणे गुणी, पुत्राविन काय जन्म। भावा पुत्र मजैसा, ज्ञानवंत पुराण पुरुषा। जगत वंद्य वेद सर्वदृश्या, तुम्हा सारिका दातारा। ऐकोनी तिचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण। पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांशी। तापसी म्हणे तियशी पुत्र होईल, परियशी उद्धारील तुझे वंशाशी। ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली। एरवी न राहे तुम्हा जवळी, ज्ञान मार्गी अतुर्वळी। तुमचे दैन्य हारील, इतुके सांगून तापसी अदृश्य झाला परियशी। विस्मय करीत असे मानसी, विप्रवनिता तये वेळी। विस्मय करुनी मनात पतीशी सांगे वृत्तांत। दोघे हर्ष निर्भर होत, म्हणती दत्तात्रेय होईल। मध्यान्ह समय तिथी काळी दत्त येता, तिथे वेळी। विमुख न होता तये काळी, भिक्षा मात्र घालिजे।
दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खुन तयाचे वास सदा जाण पंचाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षक रूप दत्तात्रेयाची साक्षेप न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्रश्री म्हणे पतीशी आज अवज्ञा केली तुम्हाशी ब्राह्मण न जेवता आपण त्याशी भिक्षा घातली म्हणतसे ऐकोनी सतीच्या बोला विप्रमणी संतोषला म्हणे विपतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी सरमावे विष्णूचे आम्ही साक्षात्कारे येऊन स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झालो पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्तात्रय मूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जेवर लादली संख्याता पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे निर्भर होऊन राहिली दोघे निश्चित मनी होती झाली गर्भिणी विप्रसी बरी येसा ऐशे नाव नव मास क्रमोनी प्रसूती झाली शुभदिनी विप्रे स्नान करून केले जातक कर्म तयवेळी मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तयवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोनी म्हणती माता पिता हो कामुचा कुळ उद्धारिता अम्मावर दिसला दत्ता म्हणून ठेविती तया नाव श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवितो ब्राह्मण अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्त जन तारावया वर्तता असता त्याचे घरी झाली 7 वर्षे पुरी मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणे लागला तैवेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समजताशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगत असे द्विजारांशी वर्तताळीचे तयाशी झाली वर्षे 16 विवाह करू म्हणती पुत्राशी माता पिता उदारा विचार करीती पुत्रास व्यवहारे लग्न तुवा करावे श्रीपाद येणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराल योवा माझा तुम्ही सांगो ऐका विचारा मी वैराग्य श्री संगे असे न मी काम्य आमुचे तिये जवळी ते श्रीवासुनी अनेक नारी समस्त जाना माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरी न म्हणे ते वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्री वाचुनी नारी बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथाशी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचना भिक्षुके सांगितले जे कोण सत्य झाली म्हणत असे आताच या बोलाशी मोडा घालिता परी विघ्न होईल त्वरितेशी म्हणून विचारी ती तयवेळी न म्हणावे पुत्र याशी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करून आपुले म्हणे पुत्राभिमुख जनक जननी होती आशा मला गुणी पती पाळीशी म्हणून या ऐशी म्हणे व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून या देखोनी मातेचे दुःख संभोखित परमपुरुष उठवून स्वहस्ते देख अश्रुपात पुषितसे न करी चिंता हो माते जे मागसी ते देईल तू ते दृढ करून चित्ता ते राहा सुखे म्हणे तसे बारे तुझ करता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिशी आम्हा वृद्धा लागून दैने वेगळे करोनी पुत्र सती आपणा 2 पाय बांगुळ अक्षयीन त्याते पोशील आता कोणा आम्हा कवन रक्षील ऐकोनी जन्नीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करून पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टीचरण अधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व मनती तत्क्षण दोघे येऊनी धरती चरण कृतार्थ झालो म्हणून या आश्वासून तयावेळी दिल्ला वर तत्काळी पुत्र पौत्री नांदा प्रवळी स्त्रियायुक्त सनातन सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी य सौख्य पावनी व्हाल मुक्त हे निश्चय ऐसे बोलून तयाशी संबोधित असे मातेशी पाहून या दोघा पुत्रांशी राहता सुख पावाल पुत्र दोघे शताविष्य निश्चय धरी तो मानसी कन्यापुत्र होतील याशी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरे कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमुची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आम्ही त्वरिता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधुजना सांगोनी माता पित्याशी अदृश्य झाला परी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथे बद्रीविना
भेटी घेऊन नारायणा अवतारचे आपण कार्यकारण मनुष्य देई. दीक्षा करावया भक्तजना तीर्थे इंने आपण मनोवेगे मार्गक्रमणा झाले तीर्थ गोकर्णाशी. ऐकोनी सिद्ध मुनींचे वचन विनवी नामधारक आपण न ते परिसा श्रोतेजन मने सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय अवतार कथनम नाम पंचमो अध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु.